रामकृष्ण हरी. आम्ही निघाले जेजुरीला. आता मग शेतीत मळ्यात काम असतात, पाणी बिणी हिकारचे बी जाऊन आहेत. पण निघाले म्हणलं पोराला सुट्टी आहेत तर निघाले जेजुरीला. आज म्हणलं देवाचं दर्शन घेऊन यावं. गाईज आप्पा येतात आपल्यासोबत आता दर्शन घ्यायला. आणि आता आपण आपल्या घरून निघालेलो आहे. मम्मी तिकडे कामावरती, आपल्या गाडीवरती सेटअप रेडी झालं आहे, मी पण रेडी झालो आहे. तर आपण आता निघालो आहे आणि बाकीचा जो व्ह्यू आहे रस्त्याचा तो तुम्हाला दाखवतो. मम्मी तिकडे हे करते. मम्मी हाय कर का, मम्मीने पाईप काढला. तो आता असं आहे गावाकडचं वातावरण थोडं. कापा निघायचं का मग? आणि काय चला येऊ आता. काय ते रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. पुढे विठ्ठल माझा, विठ्ठल माझा पंढरपुरी जणी माझी गोपाळपुरी नामदेवाची दाशी. तर असं असतं ते. तर चलो भेटूयात आता आपण गड्यावरती. बाय. हा आपला मेन असतो गॉगल. ओके, तो गॉगल घातलेला आहे. पुढून बघा चोक्या आलाय. त्याचं नाव समर्थ आहे. समर्थ समर्थ बोल काहीतरी. आपण निघायचं का मग? निघायचं. ही चांगलं वाटतंय ना. आता आजचा लॉक पूर्ण आप्पा बोलणार आहेत गडावरती गेल्यावर. पण काय आप्पा बोलू बोलणार ना? बोलू. चल आपण करूयात गाडी स्टार्ट आणि निघूयात. चल ते बघू शकता तर आमचं हे चालू आहे. त्या अशा पद्धतीने गावातलं वातावरण आहे आमचं. पुढं इथं नांगर आहे, आमच्या कोंबड्या आहेत. आपल्या सॉरी आमच्या नाही, आपल्या तुमच्या पण आहेत. हे जरा मूग वाळायला घातली इकडे. ते बुगडे बघू शकता, बदकं आहेत. आप्पाचं नाट्याचं काय तिकडं काम चाललं आहे. चला लवकर, आप्पा आलेत. तर चलो चला चालायचं का आप्पा? चला रामकृष्ण हरी हरी. तो ही आमची वस्ती आहे. त्या वस्तीत आम्ही चाललो आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने वस्तीत सगळ्यांची कामं चालू आहेत अशा पद्धतीने. तर ते खूप छान पद्धतीने या ठिकाणी असं आहे. ते बघा, ते असं गाडीवर घालायचा प्रयत्न करतो आहे नवीन काहीतरी. तर चलो आता तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मी काही बोलत नाही. थांबा बरं, नाही तर असेल पेट्रोल बरं का. मी काल येताना टाकणार होतो. मला काही आमचं पेट्रोल संपलंय असं वाटतंय. आता आप्पा अंदाज घेतील. जाईन जाईल का नक्की? कारण की मी तर टाकलं नव्हतं पेट्रोल. आपली टाकी तशी फुल असतीच, पण थोडं हे झालं तर. चल टाकायची 50. हां मग काय उगाच आपलं हे नको व्हायला. तर तरी पण रिस्क नको म्हणून आम्ही 50चं टाकून घेतो पेट्रोल. तर इथं आपण जरा घेऊ टाकून पेट्रोल. आता गेलो पेट्रोल आहे. ओके, आपण आले पेट्रोल घेऊन. तर आता आपण टाकली कारण की जरा पहिल्यांदा आपल्या गाडी टाकून झालं. माझं पण लक्षात नाही तुला. ओके, तर एवढ्यात आमची गाडी पेट्रोल पंपापर्यंत जाऊ शकते. ओके, सो बरोबरच येईल का बस. आता आपण
sun, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. सो फायनली ऑलमोस्ट 2 तासांचा प्रवास करून आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो, म्हणजे श्री क्षेत्र वीर आपल्या श्रीनाथ म्हस्कोबाचं दर्शन घ्यायला. आणि आज वीरची यात्रा असल्यामुळे गर्दी तर खूप प्रचंड होती आणि त्यात ऊन तर काही विचारूच नका. म्हणून आपण आप्पांसोबत घेतला थंडगार उसाचा रस आणि थोडंसं आपण फ्रेश फील केलं. प्रचंड उन्हामध्ये थंडगार उसाचा रस पेल्याचं जे सुख आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण ते ॲक्च्युली पिऊन घेतो. त्याच्यामुळं हा थंड असा ज्यूस आम्ही 2-2 ग्लास घेतला आणि मन कसं तृप्त झालं. ऑलरेडी मन आपल्या भगवंताच्या आशीर्वादाने तृप्त झालं दर्शन घेऊन, बट उसाच्या रसाने थोडं अजून आपल्याला शांती भेटली. तर बघूया. फायनली दर्शन घेऊन झाल्यानंतर वेळ आला तो आपल्या घरच्यांसाठी प्रसाद घेण्याचा. सो आपण आपल्या घरच्यांसाठी थोडासा प्रसाद घेतला आणि आपण आपल्या दुसऱ्या दिशेने प्रस्थान केलं. सो चलो. परतीचा प्रवास करत असताना थोडंसं भूक लागल्यागत आम्हाला वाटलं, त्याच्यामुळं आम्ही एका हॉटेलमध्ये जस्ट खाण्यासाठी थांबलो. आपणसाठी आपण मिसळ घेतली आणि माझ्यासाठी मटकी भेळ, ऑल टाईम फेवरेट माईन. पण योगायोग असा झाला की त्या हॉटेलचं नाव पण आप्पाच होतं, आप्पाची मिसळ, आणि आपल्यासोबत पण आलते आप्पा. सो आप्पांनी मस्तपैकी मिसळ एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर आम्ही चहा देखील घेतला. सो चहा पण आम्ही एन्जॉय केला आणि मी मटकी भेळ. फायनली आपली जर्नी जी आहे ती खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि जाता जाता थोडासा रन टाईम आपल्याला जे आहे ते आपला प्लॅन चेंज करावा लागला. तो प्लॅन का चेंज केला तो ते तुम्हाला आप्पा सांगतील. सो बघूयात आपण आप्पा काय सांगतात आता. चला. सो बोला आप्पा, काय झालं आपल्या प्लॅन? आम्ही आज ईडला गेलो, मग आज ईडला गेल्यामुळे इथे टाइम झाल्यामुळे आम्ही आता चिजूरला मग आता आजच येणार पुन्हा. आज आधारित म्हणजे नेक्स्ट रविवारी येणार. वीकमध्ये. आणि वीरला गर्दी कशी होती? लय फुल गर्दी. ईडला काय 2-3 तास तिथेच गेला आमचं. हा. बघू नेक्स्ट वीकला प्लॅन करू. पण आता पण आम्ही इथून दर्शन घेतलेलं आहे खंडोरायाचं. दर्शन घेतलं ना? घेतलं दर्शन घेतलं. ओके. आणि आम्ही इकडे मिसळ पण खाल्ली बघा मागं, आप्पाची मिसळ. इकडे तर बघितलं नाव पण येते मिसळचं, नावच आहे आप्पाची मिसळ, असं दुकानाचं नावच आहे, त्याच्यामुळे ते तसं आहे. सो लेट्स गो. चलो घरी भेटूयात आता आपण. आप्पाच्याच नावाची मिसळ होती.